ॲनिमेशनचं जग कधीच कोणालाही नाकारता येत नाही. लहान असो वा मोठं, प्रत्येक जण आपल्या मनात एक स्वप्न बाळगतो, ते म्हणजे या जादुई दुनियेची सफर करायची, त्याचा अनुभव घ्यायचा. विचार करून बघा, ज्या गोष्टी पूर्वी फक्त कल्पनेत होत्या, त्या आता आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होऊ शकतात. पूर्वी जे अशक्य वाटायचं, ते आज आपल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज शक्य झाले. आज आपण ज्या जादुई कथा पाहतो, त्या प्रत्यक्षात येण्याचा मार्ग म्हणजेच ॲनिमेशन. प्रत्येक जण आज ॲनिमेशनच्या माध्यमातून एका नव्या विश्वात सहज प्रवेश करू शकतो. या जादुई दुनियेचं अजून एक वेगळं नाव घ्यायचं झालं तर ते म्हणजे घिबली. स्टुडिओ घिबली हा केवळ एक स्टुडिओ नाही, तर ती एक संकल्पना आहे, एक अनुभव आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये जपानी संस्कृती, निसर्गाची माहिती, मानवी भावना आणि कल्पनारम्य कथा यांचं अनोखं मिश्रण यातून पाहायला मिळतं. पण घिबली हे नाव नक्की कुठून आलं? जपानी ॲनिमेशनला जागतिक स्तरावरती ओळख कशी मिळाली आणि हा ट्रेंड आता भारतात कसा काय आला, हीच कहाणी आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिरुद्ध गांधी. कॅमेरावरती आहेत आलेख चाळके. महा MTV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. घिबली स्टुडिओच्या खास ॲनिमेशन शैलीत आपला फोटो बदलण्याची क्रेज सध्या जास्त व्हायरल होते. सोशल मीडियावरती अनेक जण आपले फोटो घिबली स्टाईलमध्ये कन्वर्ट करून शेअर करतात. पण हा बदल करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? तर AI तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आता अगदी सहज सोपं झालेलं आहे. ड्रीम बाय वोम्बो, डीपार्ट, टूनमी यांसारख्या ॲप्सचा वापर करून काही सेकंदातच तुमचा फोटो घिबली ॲनिमेशन सारखा दिसू शकतो. यासाठी वापरकर्त्यांना आपला फोटो अपलोड करून स्टुडिओ घिबली किंवा ॲनिमे स्टाईल फिल्टर निवडावा लागतो. अधिक ओरिजिनल लुक हवा असल्यास ॲडोब फोटोशॉप, फोटो क्रिएट किंवा क्रिटा यांसारख्या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटल पेंटिंग करून फोटोला हळूवार घिबली टच देता येतो. काही जण यासाठी ब्लेंडर किंवा आफ्टर इफेक्ट सारख्या ॲनिमेशन सॉफ्टवेअरचा देखील वापर करून हलत्या प्रतिमा अर्थातच ॲनिमेटेड इमेज तयार करतात. ॲनिमेशन ही केवळ मनोरंजनाची कला नाही, तर ते एक सशक्त अभिव्यक्तीचं साधन आहे. जगभरातील अनेक देशांनी आपल्या संस्कृतीनुसार ॲनिमेशन विकसित केलंय. अमेरिकेत वोल्ट डिझनी, युरोपमध्ये ॲस्थेटिक्स आणि टिनटिन, तर जपानमध्ये ॲनिमेशनच्या दुनियेत सर्वात प्रभावशाली नाव म्हणजे स्टुडिओ घिबली. हा स्टुडिओ फक्त जपानी ॲनिमेशनचं प्रतिनिधित्व करत नाही, तर त्याने जागतिक स्तरावरती एका अनोख्या कथाकथन शैलीत जन्म दिलाय. घिबली हा जपानमधील सर्वात प्रसिद्ध ॲनिमेशन स्टुडिओंपैकी एक आहे. स्टुडिओ घिबलीची स्थापना 1985 मध्ये दिग्गज ॲनिमेटर आणि दिग्दर्शक हायाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशिओ सुझुकी यांनी केली. हा स्टुडिओ यांच्या सुंदर हाताने रेखाटलेल्या ॲनिमेशनसाठी आणि मनाला भिडणाऱ्या कथा सांगण्यासाठी ओळखला जातो. स्टुडिओ घिबलीची तुलना डिझनी, पिक्सार आणि ड्रीम वर्क्स यासारख्या पश्चिम ॲनिमेशन स्टुडिओशी केली जाते. परंतु त्यांचा विशिष्ट जपानी स्पर्श आणि कलात्मक दृष्टिकोन हा काहीसा वेगळाच आहे. घिबलीची सुरुवात पाहायला गेलो तर 1984 मध्ये हायाओ मियाझाकी यांनी दिग्दर्शित केलेल्या नॉसिका ऑफ द व्हॅली ऑफ द विंड या चित्रपटाने जपानी ॲनिमेशन जगतात खळबळ उडवली. याच घवघवीत यशामुळे स्टुडिओ घिबलीची स्थापना झाली. त्यानंतर त्यांनी एकाहून एक उत्कृष्ट चित्रपट दिले, जसे की माय नेबर टोटोरो, किकी डिलिव्हरी सर्व्हिस, प्रिन्सेस मोनोनोके आणि विशेष उल्लेख करावासा वाटणारा चित्रपट म्हणजे स्पिरिटेड अवे. हा ऑस्कर जिंकणारा पहिला जपानी ॲनिमेशन चित्रपट ठरला. त्याचप्रमाणे आउल्स मूव्हिंग कास्टल, द विंड राईज हे सर्व चित्रपट त्यांच्या जादुई कथांसाठी आणि अप्रतिम ॲनिमेशनसाठी ओळखले जातात. स्टुडिओ घिबलीने जपानमध्ये मोठे यश मिळवले, पण जागतिक स्तरावरती 2000च्या दशकात त्याचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली. विशेषतः स्पिरिटेड अवेने ऑस्कर जिंकल्यानंतर नेटफ्लिक्स आणि इतर OTT प्लॅटफॉर्मवरती घिबलीचे चित्रपट उपलब्ध झाले. जगभर त्यांचा चाहता वर्ग प्रचंड प्रमाणात वाढू लागला. सुरुवातीला घिबली हा प्रकार भारतात तितकासा चर्चेत नव्हता. भारतात जपानी ॲनिमेशनला आधी फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण 2010 नंतर ॲनिमे आणि मांगा यांचा प्रभाव वाढू लागला. कालांतराने नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरती घिबलीचे चित्रपट उपलब्ध झाले. भारतात स्पिरिटेड अवे, माय नेबर टोटोरो आणि प्रिन्सेस मोनोनोके यासारखे चित्रपट लोकप्रिय होऊ लागले. मग हळूहळू भारतात सोशल मीडियावरती हॅशटॅग घिबली ॲस्थेटिक, घिबली वाइब्स आणि घिबली फूड असे हॅशटॅग्स ट्रेंड करू लागले.
भारतात घिबली ट्रेंड होण्याची मुख्य कारण म्हणजे तरुणांमध्ये अॅनिमेचा वाढता प्रभाव. नरुटो, अटॅक ऑन द टायटन, डेथ नोट यांसारख्या अॅनिमेशन भारतात आधीच चाहता वर्ग तयार केला होता. इतकंच नव्हे तर घिबलीचा प्रभाव फूड आणि कल्चर इन्फ्लुएन्सर वरती देखील तितकासाच पडलेला दिसतो. घिबली चित्रपटांमधलं जेवण म्हणजेच रॅमन, बन्स, पॅनकेक्स आणि बॅटो बॉक्स यासारख्या गोष्टी भारतीय शेफ आणि फूड ब्लॉगर्सला प्रेरणा देऊ लागल्या होत्या. डिझनी आणि पिक्सार हे सीजीआय तंत्रज्ञानाकडे झुकले, तर स्टुडिओ घिबलीने पारंपरिक हाताने काढलेल्या फ्रेम्सवरती भर दिला. त्यांची चित्रपट निर्मिती प्रक्रिया ही स्टोरी बोर्ड पासून पूर्णतः हाताने रेखाटलेल्या फ्रेम्स पर्यंत पोहोचणारी असते. त्यामुळे त्यातील एक वेगळी जिवंतता आणि एक आत्मा जाणवतो. स्टुडिओ घिबलीचे चित्रपट हे नुसते मनोरंजन नाही, तर ते आपल्याला एका नवीन जगात नेऊन सोडतात. त्यात जादू आहे, पण ती फॅन्टसी सारखी अविश्वसनीय वाटत नाही, तर ती आपल्या आयुष्याशी कुठेतरी जोडली गेलेली आहे असंच वाटतं. स्टुडिओ घिबलीने केवळ जपानपुरतं मर्यादित राहिलेली अॅनिमेशन शैलीच नाही, तर त्याचा प्रभाव संपूर्ण जगभर पाडलेला आहे. घिबली हा स्टुडिओने केवळ तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट अॅनिमेशन दिलं नाही, तर मानवी मनाच्या भावनिक प्रवासालाही स्पर्श केला. जॉन लॅसेटर आणि अनेक हॉलिवूड दिग्दर्शकांनी मियाझाकी यांच्या चित्रपटांमधून प्रेरणा घेतली. जपानमध्ये असलेले घिबली संग्रहालय अॅनिमेशन प्रेमींसाठी एक तीर्थस्थान मानलं जातं. अॅनिमे वॉज अ मिस्टेक हे वाक्य हयाओ मियाझाकी यांच्याशी नेहमी जोडलं जातं, पण त्यांच्या चित्रपटांनी हे सिद्ध केलंय की अॅनिमेशन ही केवळ कला नाही, तर ती एक भावना आहे. स्टुडिओ घिबलीने अॅनिमेशन म्हणजे केवळ मुलांसाठी असतं का, तर ही संकल्पना मुळात फोडली आहे. त्यांच्या चित्रपटांमधून केवळ कल्पनारंजक नाही, तर भावनिक अनुभव मिळतो. त्यामुळे अॅनिमेशन विकसित होत आहे, तसे घिबलीचा प्रभाव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत राहील हे मात्र नक्की. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.